मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्या कामाची माहिती आहे आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला रेशन कार्ड हे कमी मिळत असेल तर त्याचं कारण काय आहे हे देखील तुमच्यासाठी जाणून घेणं महत्त्वपूर्ण आहे. रेशन कार्डमध्ये घरातील कोणकोणत्या व्यक्तींचं नाव जोडलं गेलेलं आहे आणि कोणत्या व्यक्तीचं जोडलं गेलेलं नाही हे तुम्ही आता एका मिनिटाच्या आतमध्ये हे चेक करू शकता. तर हे चेक कसं करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि केंद्र शासनाचं मेरा रेशन हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. एकूण 27 MBचं हे ॲप्लिकेशन आहे. नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर FCA डिव्हिजनचं आहे. हेच ओरिजिनल ॲप्लिकेशन आहे. याला ओपन करायचं आहे. त्यानंतर तुमची जी लँग्वेज असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत. या 3 डॉटवरती क्लिक करून तुमची मराठी भाषा जी काही तुम्हाला योग्य वाटेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आधार सेटिंग पर्याय दिसतो आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर 2 पर्याय दिसून येतात. रेशन कार्ड क्रमांक, तुमच्याकडे RC क्रमांक असेल तर या ठिकाणी RC क्रमांक तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे आधार नंबर. आधार क्रमांक तुम्ही कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा या ठिकाणी जर टाकला तर डिटेल तुमच्या समोर ओपन होणार आहे. आपण दुसऱ्या पर्यायामध्ये म्हणजेच आधार क्रमांक टाकलेला आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दिनांक, वेळ येईल आणि त्यानंतर राज्य, जिल्हा आणि योजना म्हणजे तुमचं रेशन कार्ड कोणत्या प्रकारचं आहे ते येईल. रेशन कार्ड क्रमांक येईल, रास्त भाव दुकान येणार आहे आणि त्याचनंतर काय स्थिती आहेत हे या ठिकाणी दिसून येईल आणि त्यानंतर आधार सीडिंगची स्थिती काय आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिसून येणार आहे. सदस्याचं नाव दिसेल, आधार सीडिंगचं yes आहे, जे कुटुंबातील आहे त्यांचं सगळ्यांचं आधार सीडिंग झालेलं आहे. जर कोणाचं झालं नसेल तर या ठिकाणी नो येणार आहे. जर नो येत असेल तर तुमच्या जे काही रास्त भाव दुकान आहे जिथून तुम्ही रेशन खरेदी करता त्या ठिकाणी त्यांच्याकडे रेशन कार्ड म्हणजेच आधार कार्ड द्यायचं आहे ते त्या ठिकाणी आधार सीडिंग करून घेतील. धन्यवाद.